नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. खऱ्या अर्थानं प्रचाराच्या रणधुमाळीला सुरू झाली आहे पिंपरी चिंचवड महापालिका रणसंग्राम. आणि आता यामध्ये विविध पक्षांनी जोर लावलाय तो निश्चितपणे सत्तेत येण्यासाठी, धडपड करण्यासाठी नेमका कोणता पक्ष, कोणता उमेदवार निवडून आणण्यासाठी या ठिकाणी आता अक्षरशः सगळीकडे धावपळ सुरू झाली आहे. आता खरं तर मोठे नेते देखील आता यामध्ये उतरायला लागले तर आपण पाहिलेलंच आहे. कालच अजितदादांनी एक वाद पेटवली. 2017 ते 22 मध्ये भाजपनं काही तथाकथित भ्रष्टाचार केला, त्या संदर्भामध्ये अजितदादांनी त्या ठिकाणी आरोप केला आणि मग थेट आज भाजपचेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि स्पष्ट म्हणलं की पहिले खुद अपने गिरेबान में झाक के देखिए, जर आम्ही देखील आरोप करायला सुरुवात केली तर तुमचं पुस्तक बंद होईल. अर्थात या मोठ्या नेत्यांच्या ज्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आहेत त्या झिरपत अगदी खालपर्यंत स्थानिक नेत्यांपर्यंत पण येऊन पोहोचतात आणि मग त्याला फेस करणारा पहिला चेहरा समोर येतो तो कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष अर्थात शहराध्यक्ष. त्यामुळे आज आत्ता थेट आपण संवाद साधणार आहोत भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष बापू अर्थात शत्रुघ्न काटे यांच्याशी. बापू, PCMC न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. पण अर्थात आरोप प्रत्यारोप आणि आता सगळ्या गोष्टी झिरपत अक्षरशः आता स्थानिक पातळीवर येऊन पोहोचलेले आहेत. दादांनी केलेले कालचे आरोप, आज रवींद्र चव्हाण यांनी त्याला दिलेलं उत्तर. पहिल्यांदा याकडे तुम्ही कसं पाहता? अजितदादांनी जे म्हटलं त्याबद्दल. नाही, दादांनी जे म्हटलं याच्याबद्दल आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी ते उत्तर त्यांना दिलेलं आहे. खरं ते दोन्ही नेते आहेत. एक मोठ्या नेत्यांविषयी बोलल्यानंतर दुसरा आमचा एक मोठा नेताच बोलू शकतो. कारण भारतीय जनता पार्टीची एक स्ट्रॅटेजी आहे, ज्यावेळेस अशा आरोप प्रत्यारोप होतात आरोपांवरती बोलण्यासाठी आमची एक स्ट्रॅटेजी ठरलेली असते की कुठल्या नेत्याला कोणाच्या थ्रू उत्तर द्यायचं. तर आज मला वाटतं आदरणीय चव्हाण साहेबांनी हे उत्तर दिलेलं आहे. त्याच्यावरती मी बोलणं काही उचित नाही आहे, कारण सगळ्या मीडियासमोरच त्यांनी दिलेलं आहे. नक्कीच. पण बापू, महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा आपण राज्यात एकत्र आहोत, महायुतीतले घटक पक्ष आहोत आणि पिंपरी चिंचवडसाठी मात्र आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. मोठे नेते निवडणुका असतात तेव्हा बोलून जातात, आरोप प्रत्यारोप होतात, नंतर भोगावं लागतं, सोसावं लागतं ते स्थानिक नेत्यांना. त्याबद्दल पण विचार करावा लागेलच ना. नक्कीच. हा विषय पण खूप महत्त्वाचा आहे. एक महानगरपालिकेविषयी जर आपण बोललो तर महानगरपालिकेची सत्ता ही मिळवण्यासाठी त्यासाठी काम करावं लागतं. आज तुम्ही पाहिले तर भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हापासून काही सूत्र माझ्या हातामध्ये येतील प्रदेशाने, तेव्हापासून तर मी 194 कार्यक्रमाचा पाठपुरावा केला. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे 4ही आमदार अधिवेशन काळामध्ये भांडतात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला माहिती असतं की ते काम करणारा माणूस कोण आहे. म्हणून हा साहजिकच विषय आहे की ज्या वेळेस सत्ताकरण येतं त्यावेळेस आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहेत. पण आरोपांना उत्तर न देता खरं तर कामातून, कृतीतून उत्तर द्यायचं हा खरं तर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. ही विचारांची पार्टी आहे, एक त्याच्यावरती संस्कार असणारी पार्टी आहे. त्यामुळं हे आम्ही जे आम्हाला प्रदेशाकडनं काही सूचना येतात त्या पद्धतीने आम्ही खाली वागत असतो. त्यामुळे आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे. आरोप निवडणुका आल्या की आरोप होणारच आहेत हे आम्हालाही माहिती आहे. पण आरोपाकडे न पाहता आपण जनतेला काय देऊ शकतो, जनतेला काय हवं आहे, पिंपरी चिंचवडकर आमच्या सर्व जनते, आपल्या या सर्व जनतेला ते द्यायचा प्रयत्न नक्कीच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ करतील. कारण देवेंद्र भाऊंवरती येथील जनतेचा खूप मोठा विश्वास आहे. त्यामुळे मला वाटतं की हे आरोप होत राहणार आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याकडे पाहत नाही. नक्कीच बापू, मुळात आता एक प्रश्न असा उभा राहतो की जसं अबकी बार सो पार पहिल्यापासूनच नारा सुरू झाला तुमच्यापेक्षा पक्षामध्ये, अर्थात मला आठवते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आपण देखील तसं म्हटलं होतं. नंतर तो आकडा पुढे वाढत अगदी 125 पर्यंत गेला. आमदार शंकर जगताप यांनी तर थेट पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की 125 पर्यंत आत्ता आम्ही जाऊ. आणि मग पैजेचा विडा लागला आणि मग अगदीच सगळं पुढे मग बघूयात 125, मग काय उरलेलं फक्त 3 जागा आम्हाला का, मग 1.25 कोटी काय, लाख काय, सगळं घडलं. अर्थात हे सगळं झाल्यानंतर आता राष्ट्रवादी देखील म्हणायला लागले की आम्ही पण 125, आम्ही पण 100 पार, म्हणजे अबकी बार सो पार जाऊ. म्हणजे आत्ताच मी अजित गव्हाणांचा इंटरव्ह्यू जेव्हा दुपारी घेतले तर अजित गव्हाणे म्हणाले की आम्ही पण अबकी बार सो पार जाऊ. तिकडे विलास रांडे म्हणतात की 75-80 जागा निश्चितपणे यंदा राष्ट्रवादीला येणार. तर याचा अर्थ प्रत्येक पक्षाने आपली एक फिगर ठरवलेली आहे आणि त्यानुसार आता आम्ही
कशा पद्धतीने पुढे टॅकल करणार आहोत हे सांगतात. पण मला एक म्हणायचं की मुळात जागाच 128 आहेत. हे एवढं सगळं जर मिक्स केलं आपण, तर 128 जागा, 692 उमेदवार, कुणाच्या वाट्याला किती येणार नेमकं काय? म्हणजे आता तर यंदा इतकी बुचकळ्या होत आहेत सगळे की यादीच अजून नीट व्यवस्थित डिक्लेअर झाली नव्हती. आज कुठेतरी आम्हाला सगळ्यांना ती हाती मिळाली. एक 125 पारचा जो नारा मी आणि माझी सर्व टीमने दिला होता. खरं तर ज्या संघटनेच्या बेसवरती आम्ही हा नारा दिलाय, कारण ग्राउंड लेवलला आम्हाला लोकांचा करंट माहिती होता. तुम्ही आज पाहिलं की सगळ्यात जास्त इच्छुकांची संख्या ही भारतीय जनता पार्टीकडे होती. आजही शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागण्याची संख्या खूप होती. तुल्यबळ सारखे कार्यकर्ते, संघटनांमध्ये काम केलेले कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीकडेच नगरसेवक म्हणून होते. त्यामुळे त्याच जीवावरती आम्ही सांगायचो की आपकी बार सो पार. आणि मी आजही त्या जो आम्ही संकल्प केलाय सो पारचा त्याच्यावरती आम्ही ठाम आहे. त्यामुळे कोण काय म्हणतंय, नव्याने कोणतरी नेगेटिव्ह पसरवायचंय. ज्यावेळेस सेनापती असतो तर सेनापती आपल्या सैन्यांना ताकद द्यायचं काम करत असतो. त्यामुळे बोलले असतील काही जण की त्यांचा कॉन्फिडन्स जसं तुम्ही सेनापती आहात, तुम्ही ताकद द्यायचं काम करताय ना. कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करत असतील. मी प्रॅक्टिकली सांगतोय. अच्छा, मी आपकी बार सोचा नारा हा 2 महिन्यापूर्वी सांगितला दिला होता, अगदी बरोबर. आणि मी त्याच्यावरती आजही ठाम आहे. कारण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने 2017ची निवडणूक होती, स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप असतील, आदरणीय महेंद्रदादा लांडगे असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 3 निवडणूक आपण लढलो. त्यावेळेस सुद्धा स्वर्गीय लक्ष्मणभाऊ आणि मी आम्ही असताना त्यावेळेस पण आम्ही सांगितलं होतं आम्ही 75+ किंवा 80च्या आतमध्ये असू. आणि तीच फिगर पहा तुम्ही 77 पर्यंत. बरोबर. त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे. आकडेवारीची गणित थोडीफार आपल्या पण स्वर्गीय लक्ष्मणभाऊंच्या माध्यमातून कळलेली आहेत. त्यामुळे हा अभ्यास करत असताना कुठेतरी त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला कळतं. नक्कीच तुमच्या अभ्यासानुसार अबकी बार सोपार इथपर्यंत ठीक वाटतं, पण ते अबकी बार 125 हे जरा अति वाटतं. म्हणजे मग मी तो म्हणतो मग उरलेल्या 3 जागा तरी का ठेवल्या? अबकी बार 128 म्हणून विषय संपून टाकला असता. पण ते कुठेतरी असं वाटतं की ती जरा अति वाटते, पण इट्स ओके. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा, आपण ज्या सगळ्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामध्ये 25 आयारामांना आपण घेतलंय. ऍक्च्युली 28 जणांना आपण घेतलं, पण त्यातले 3 जे प्रभाग 24 मध्ये जे घडलं प्रकरण आणि मग तिघांना अपक्ष म्हणून उभं राहावं लागलं. प्रभाग 24 मध्ये पण तिघे पण उमेदवार ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत. आपण आता ते फॉर्म दिले होते आपण. दिले होते, पण त्यासाठी काहीतरी थोडा त्यांचं म्हणणं आहे की देताना त्यांना उशीर झाला. पण प्रॅक्टिकली ते त्यावेळेस आत आले होते. शेवटी जो आरोचा निर्णय आहे तो आम्हाला मान्य करावा लागेल सगळ्यांना. तुम्ही जसं सांगितलं की आयात म्हणून आम्ही जे 25 जण घेतले, असं 25 जण म्हणून म्हणता येणार नाही. मुळातच ते बरेच दिवस भारतीय जनता पार्टीच्या विचाराबरोबर समोर येत होते आणि ते स्वतःहून आपल्याकडे आलेले आहेत. पण तिथे आमचा कुठं ताकदीचा उमेदवार असता तर आम्ही त्यांना घेतलं नसतं. आम्हाला कुठेतरी वाटलं की यांचं जे माइंड आहे ते पूर्ण भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यांची विचारधारा कुठेतरी जुळत चालली आहे, म्हणून आम्ही यांचा विचार केला सगळं. नक्कीच. म्हणजे मला असं म्हणायचं की इनकमिंग आउटगोईंग जसं 2च पक्षांमध्ये घडलं, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार आणि तुमचा पक्ष. आता 128चा जर विचार केला आपण तर 95 आहेत जे ते मूळ आहेत तुमचे भाजपचे कोर, त्यांना तुम्ही तिकीट दिली. 25 म्हणजे ऍक्च्युली 28 जणांना तुम्ही तिकीट दिली, त्यातले 3 अपक्ष, 25 जणांना पण तिकीट मिळाली. उरलेले जे 5 जागा आहेत आरपीआय ते तर 5 जण कमळावरच लढतायत. 128 इथे क्लिअर झालं. बरोबर. आता मला एक असा प्रश्न पडतो की मग अजितदादांकडे पण आपल्या पक्षातून काही जण गेलेलेच आहेत की. उदाहरणार्थ संदीप वाघेरे असतील, सीमा सावळे असतील, अश्विनी जाधव असतील. मग ही जी नावं आहेत या माणसांचं काय? मग ते पार्टीतच होते पण पार्टीशी तेवढी निष्ठावंत नव्हते असं म्हणायचं का मग तुम्हाला? नाही, ते बऱ्यापैकी सगळे जे गेलेत हे निष्ठावंत पण होते पार्टीबरोबर, पण त्यांना काही पार्टीबरोबरचे काही लोकांचे विचार पडले नाही किंवा पार्टीशी त्यांचं जास्त संलग्न राहिले नाही. त्यामुळे त्यांना असं कदाचित वाटलं असेल की माझा प्रभाग मी तिकडे गेलो तर मला व्यवस्थित होईल. काहींची काही राजकीय गणित आपल्या प्रभागातली जुळलेली नसते. आपण संदीप वगैरेंचा आम्ही इंटरव्ह्यू केला तेव्हा संदीप वगैरे असं म्हणाले होते की मुळातच मी स्वतःहून सांगितलेलं सगळ्यांना, शहराध्यक्ष आणि बाकीच्या आमदारांना की बाबा यांना घेऊ नका, यांना घेऊ नका, तरी देखील त्यांना घेतलं गेलं आणि मला अक्षरशः घरातून बाहेर निघण्यासाठी भाग पाडलं. नाही, असं नाहीये. संदीप वगैरे माझे चांगले मित्र आहेत आणि शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळेस ज्यांना प्रवेश असतो त्यावेळेस कुणाला आम्ही पार्टी म्हणून कोण थांबू शकत नाही. हां, पार्टी म्हणून त्यांना प्रवेश जरी झाला तर संदीप वगैरेंच्या जागेसाठी काही संबंध नव्हता. आजही त्यांच्यासाठी ती जागा सेफ होती. पण त्यांना का वाटलं मला हे कळलं नाही. कारण पार्टी म्हणून खरं तर आम्ही एक चांगला नगरसेवक तिकडं गमावलेला आहे आणि मला वाटतं की
तो पार्टीबरोबर होता. बाबा मला ह्याच प्रश्न विचारायचा आहे. जसं तुमच्याकडे इन्कम होतं तेव्हा तुम्हाला आनंद होतो, पण जेव्हा आउटगोईंग येतं तेव्हा दुःखही होत असेल ना? हा एखादा चांगला कार्यकर्ता आपला गेला नगरसेवक म्हणून तो होतं असं, पण ते जायचं कारणच नव्हतं. मुळात त्यांची जागा त्यांच्यासाठी खूप चांगली होती आणि आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये असते, त्यांची सेकंड टर्म झाली असते, कुठेतरी मोठ्या पदावरती ते आज गेले असते. शेवटी तो त्यांचा निर्णय आहे संदीपजींचा, त्यामुळे त्या निर्णयाशी मला काय बोलायचं नाही. पण मला असं वाटतं की आपल्या पार्टीतनं ज्यावेळेस मी अध्यक्ष आहे, माझ्या अध्यक्षतेखाली जर कोण गेलं तर वाईट वाटतंच सर. नक्कीच. दिवसभर जेव्हा माघार घ्यायची होती त्यावेळी आपण बघितलं असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अक्षरशः भाजप कार्यकर्त्यांची आणि अनेक ज्यांना तिकीट मिळण्यात इच्छुकांची नाराजी दिसून आली. अक्षरशः पुण्यामध्ये पण तसंच घडलं, पिंपरी चिंचवडमध्ये पण काही ठिकाणी घडलं, महाराष्ट्रभर. असं का होतंय? अशा पद्धतीनं जे निष्ठावंत आहेत त्यांना तिकीट मिळत नाहीत, आयारामांना तिकीट मिळत आहेत, असं का होतंय? भाजपला असं का करावं असं वाटतं की आपल्याच माणसांना बसवायचं आणि मग इतर पक्षातून आलेल्या लोकांना घ्यायचं? असं नाही आहे. मुळातच तुम्ही पहा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 128 सीट आपल्याकडे आहेत. बरोबर. आणि पाठीमागच्या वेळेस 77 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते असे, आणि 5 अपक्ष असे म्हणून 82 नगरसेवक आपल्याकडे होते. मधल्या काळामध्ये काही जण आपल्याला सोडून गेले. आणि आजही तुम्ही पहा की ज्या लिस्टमध्ये 128 मध्ये आपण काही दुजाभाव न करता जे संघटनेमध्ये ज्यांनी काम केलं आहे अशांनाही पसंती दिली, महिला वर्ग असेल, युवकांना पण संधी दिली. आज तुम्ही जर कासवाडीचा प्रभाग पाहिला तर सतीश नागरगोजे सारखा आमचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे, त्याला आपण संधी दिली आहे. अशा बऱ्याच ठिकाणी निष्ठावंत आणि नवीन म्हटले तरी ते पार्टी बरोबरचे आहेत. आज गेली 10 वर्षी ते पार्टीबरोबर काम करतात, अशांना संधी दिलेली आहे. त्यामुळे हा जो मेसेज जातोय की निष्ठावंतांना डावलेलं नाही. थोडं त्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे का नाही, पार्टीने सर्वे केलेला आहे. हां, तिथे नाही तर बाबा दुसऱ्याकडे त्याला कुठेतरी संधी देऊ. अनेक समित्या आहेत, अनेक ठिकाणी आहेत. तर जिथे काही प्रकार घडतोय की बाबा निष्ठावंतांना डावलंय, तर असं नाही आहे. जिथं निवडून येण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे अशांचा विचार केला जातो. त्यामुळं 128 मध्ये आपण समतोल केलेला आहे. संघटनेमध्ये लोकांना पण जबाबदारी दिली, जुने नगरसेवकांना पण दिली, जे चांगले ज्यांनी 10 वर्ष चांगल्या ताकदीने काम केले अशांना पण संधी दिलेली आहे. त्यामुळे हा जो असा आरोप होतोय बाहेर, तो मला नाही वाटत की योग्य आहे म्हणून. बरं, एक प्रकरण प्रभाग क्रमांक 2, माजी महापौर राहुल जाधव आणि वसंत बोराटे. अर्थात ते सगळं तो प्रकार संपला अर्थात, पण तुम्ही त्यात लक्ष घातलं तरी तो विषय नेमकं काय, म्हणजे त्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं? त्या प्रकरणामध्ये जो एबी फॉर्म असतो त्याच्यामध्ये क आणि ड असे काही 2 प्रकार होते. की त्याच्यामध्ये ग्राह्य कुणाला कुठे धरायचा हा एक पाठ असतो, आणि तो सर्वस्वी अधिकार आता निवडणूक आयोगाने जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षांना तो दिलेला आहे. असं एक पत्र मी त्यांना दिलं होतं की क मध्ये आमचा कुठला उमेदवार ग्राह्य धरायचा आणि ड मध्ये कुठला उमेदवार ग्राह्य धरायचा. तर त्याच्यावरती समोरच्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं, ते क्लिअर करण्यासाठी आम्ही गेलो होतो. शेवटी हिअरिंग होऊन त्याच्यामध्ये आरोनी काही जो निकाल दिला आहे तो सगळ्यांना मान्य होतो, आणि तो आधी सर्वस्वी अधिकार असतो. याच्यामध्ये नवीन काही नाही. पूर्वी पण आहे सगळ्या गोष्टी, असे एबी फॉर्म द्यायचो आपण, कारण जो राष्ट्रीय पक्ष असतो त्याचा एबी फॉर्म असतो, त्याशिवाय त्याची उमेदवारी ग्राह्य होत नाही. जर एबी फॉर्म दिला नाही तर तो उमेदवार अपक्ष होऊन जातो. त्यामुळे फक्त क आणि ड कुठल्या प्रभागात तो ग्राह्य धरायचा, निवडणूक लढायची हे बरोबर होतं त्यांचं. पण हा विषय होता, विषय एवढा नव्हता पण तो विषय खूप वाढवला गेला. बरं, मला अगदी आता एक शेवटचे 2 फक्त प्रश्न घ्यायचे. मला एवढंच म्हणायचं की जे भाजपचं 2017 मध्ये एक आपण ज्याला म्हणतो की वेव्ह होती, 2014ला केंद्रात आलं, मग आपण राज्यात आलो, तर ती वेव्ह आता तुम्हाला कुठे दिसतीये का सुनामी वाटतेय? 100% सुनामी असेल. तुम्ही आज का ओटी विधानसभेच्या का ओटी आहे बाबा? सुनामीच असणार. विधानसभेच्या वेळेस पण तुम्ही पाहिलात ना, ज्या पद्धतीने सगळे महाराष्ट्र राज्याचे निकाल लागले त्याच पद्धतीने महानगरपालिकेचे पण निकाल हे भारतीय जनता पार्टीचेच बरोबर असतील. कारण केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि महानगरपालिका, पार्लमेंट ते पालिका, हा लोकांना विश्वास निर्माण झाला आहे की एक गव्हर्नमेंट असेल तर डेव्हलपमेंट चांगली होती. आज मी प्रभागामध्ये फिरत असताना, आज मी शहरामध्ये फिरत असताना लोकांचा सगळ्यात जास्त विश्वास असणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. ज्या पद्धतीने या देशाची ग्रोथ, आदरणीय या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या GDPची वाटचाल आपली कुठपर्यंत गेली आहे, आज कुठल्या क्रमांकावरचा देश आज कुठल्या क्रमांकावरून ठेपवलेला आहे आणि कुठल्या क्रमांकावर ते घेऊन जाऊ शकतात, या पद्धतीची वाटचाल खरं तर आपली भारतीय जनता पार्टी सरकार करते.
आणि त्याच सरकारवरती संपूर्णपणे विश्वास हा जनतेचा आहे. आज तुम्ही सर्वसामान्य कुटुंबात जरी गेले, त्याला ज्या शासकीय योजना त्याच्यापर्यंत येतात, ह्या डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये जमा होतात. इतका लाभ प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत जातोय, हे केले कुणी प्रत्येक आतापर्यंत आपल्या मोदी सरकारच्या गव्हर्नमेंटने केले. दुसरा विषय म्हणजे या राज्याचे कणखर मुख्यमंत्री, त्यांचा एक नारा आहे आदरणीय देवेंद्र भाऊंचा, की आता महाराष्ट्र थांबणार नाही. त्याच पद्धतीने देवेंद्र भाऊ पण काम करतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ते जे तुम्ही म्हणताय की यावेळेस काय होईल, यावेळेस सुनामी असेल. बर, आता अगदी मोजून शेवटचे दोन प्रश्न. एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो बिनविरोधचा. 70 जण बिनविरोध म्हणून निवडून आले त्यावेळी. बापू, याच्या आधी तुम्ही खूप निवडणुका लढवलेल्या आहात आणि तुम्ही राजकारण जवळून पाहिलं, कधीही असं घडलं नव्हतं. 46 स्कोर तर एकट्या भाजपचा आहे, त्यामध्ये बिनविरोधचा 22 आहे शिवसेना, 2 राष्ट्रवादी आणि 1 इस्लाम पार्टी म्हणून मालेगावात. हे एवढं बिनविरोधचं पीक कसं काय आलंय? हे काय म्हणजे हे लोकशाहीसाठी खरंच, म्हणजे तुम्ही एक प्युअर पॉलिटिशियन म्हणून मला उत्तर द्या, हे लोकशाहीसाठी योग्य आहे का? आता तर निवडणूक आयोगाने देखील ते अहवाल मागवलेला आहे. नाही, लोकशाही मार्गाने सगळ्याला उभं राहायचा अधिकार आहे. त्यांनी निवडणूक लढली पाहिजे कोणी पण. पण काही प्रभागांमध्ये काही ठिकाणी असं होतं की ज्यावेळेस ताकदीचा उमेदवार समोर येतो, त्याचे संबंध चांगले असतात, लोकांना वाटतं की हाच आला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त पर्याय नाही, म्हणून समोरचाही उमेदवार काय करतो की त्यांना विचार करून, बाबा मला यांच्यासमोर लढू शकत नाही, मी फक्त निवडणूक लढण्यासाठी मी जर उभा राहणार असेल तर काहींची मानसिकता ती नसते. हा, जिंकण्यासाठी माणसाची मानसिकता असते. काही प्रभागांमध्ये असेल की बाबा या ताकदीच्या उमेदवारासमोर राहायला कोणच नाही आहे, ऑलरेडी त्यांनी काम खूप चांगले केले, जनतेमध्ये त्यांची भावना चांगली आहे, त्यामुळे आपण लढवून पण आपला काही फायदा होणार नाही, म्हणून ती लोक कदाचित माघारी घेत असतील. त्यामुळे आपले सगळे उमेदवार बिनविरोध होतात. नक्की, तुम्ही प्युअर पॉलिटिशियन म्हणून उत्तर दिलं. मला तर प्युअर वोटर म्हणून उत्तर द्या. एक मतदार म्हणून तुम्हाला हे मान्य आहे का? हे बा, मतदार म्हणून जर तुम्ही पाहिजे तर लोकशाही मार्गाने हे सगळं होत असतं, होणार पण आहे. पण मतदार म्हणून जरी तुम्ही गेले तर मतदारांमध्ये जर समोर, मग त्याच्यापेक्षा मतदारापैकी कोण उभा राहू शकतो का, हा त्यांनी विचार केला पाहिजे. पण मला वाटतं समोरची व्यक्ती त्या लेवलची असेल म्हणून ते खरं तर अनोपच होतात. आणि मुळातच वोटर म्हणून पाहिजे दृष्टिकोन आता जर जी निवडून येते बिनविरोध म्हणून येते व्यक्ती, ती काम करणारी असेल, त्यामुळे त्यांना त्यांचं काय वाटत नसेल की बाबा जी व्यक्ती आली आहे समोर बिनविरोध म्हणून ते आमचं काम करणार आहे. त्यामुळे जनतेला वाटतं की जो वोटर वाटतो तो मनापासून पण समाधानी असतो की आलेली व्यक्ती चांगली आहे, हे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. बरं, आता शेवटचाच प्रश्न. आज होईल उद्या होईल असं करता करता शिवसेनेला भाजपने खेळवत 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 अगदी 2-2.5 तासापर्यंत आणलं, अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत, आणि युती तुटली. असं का? नाही, मुळातच 128 लढायच्या होत्याच म्हणून नाही, मुळातच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटांची आपली नैसर्गिक युती आहे. एका विचाराचे पक्ष आहेत. प्रयत्न खूप झाले, किमान 5 वेळा मिटिंग ह्या झाल्या, बैठका झाल्या. याच्यामध्ये काही जागांवरती मत एक होत होतं, काही जागांवरती मत एक येत नव्हतं. पण भारतीय जनता पार्टी म्हणून शेवटपर्यंत युती वाढायचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये कुठेतरी 1-2 जागांवरती विषय झाल्यामुळे हा खर्च विषय झाला आणि व्हायला नव्हता पाहिजे तो. सगळ्यांची मानसिकता व्यवस्थित होती करण्यासाठी, पण त्याला वेळ खूप गेला. कारण काय झालं, इकडे पण भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम होती. तुम्ही आजही तुम्हाला सांगतो की एव्ही फॉर्म वाटताना त्या जागा सोडूनच एव्ही फॉर्म वाटले गेले होते. पण शेवटच्या क्षणाला जे झालं 24मध्ये पण, त्याचं कारण पण तेच आहे की एव्ही फॉर्म ती जागा सोडलेल्या जागा होत्या म्हणून ते एव्ही फॉर्म पण दिले नव्हते. पण त्यामुळे ते ज्यावेळेस युती तुटली त्यावेळेस ते एव्ही फॉर्म द्यावं लागले. त्यामुळे कुठेतरी तो उशीर झाला त्याच्यामध्ये, म्हणून हा खरं तर निर्णय झाला. पण मानसिकता अशी होती की युती व्हायलाच पाहिजे नव्हती आणि होतच होती. तुम्हाला तसं एक शहराध्यक्ष म्हणून किंवा भाजपला वाटत होतं ना की युती व्हावी? हो, 100%. भाजप पूर्णपणे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही युती करायचा प्रयत्न केला. तिकडनं पण माननीय श्रीरंगप्पा खासदार साहेबांनी सुद्धा युती होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण शेवटी आपण म्हणतो ना, कुठेतरी 1-2 जागेंवरती कुठं एकमत झालं नाही, म्हणून त्याच्यामुळे खरं तरी युती तुटली. पण ही तुटायला नव्हती पाहिजे नव्हती. कारण तुम्हाला मी पहिलं सांगितलं की एका विचाराचे पक्ष आहेत दोन. हा, म्हणजे मग मला हेच म्हणायचं, तिकडं कधीही न एकत्र येणारे काका पुतळे एकत्र आले, कधीही न एकत्र येणारे 2 भाऊ ठाकरे बंधू एकत्र आले, आणि इथं ऑलरेडी नैसर्गिक युती असणारे ज्यांची युती ऑलरेडी आहे ते वेगळे झाले. हा, त्याला शेवटी हे व्हायला नव्हतं पाहिजे, ते झालं. नक्कीच बापू, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या निवडणुकीसाठी. आणि खरं तर तुम्ही अगदी बेधडक आणि बिनधास्तपणे तुमच्या स्वभावाला साजेशी अशी उत्तरं दिलीत. पण मला एकच म्हणायचं की तुम्ही आत्ता जे म्हणालात की नाही, यावेळी सुनामीच येणार आहे. मी 2014 आणि 17चा लाट म्हणालो होतो, नंतर कदाचित अंडरकरंट काय असेल कोणाला माहिती, पण आता
सुनामी येणार आहे, पुन्हा लाट येणार आहे का ओहोटी येणार आहे, हे सगळं जनता जनार्दनाच्या हातात आहे. आणि हा सगळा 15 तारखेला त्या EVM मध्ये ते बंद होईल आणि 16ला तो निकाल येईल. पण मला खात्री आहे की काही झालं तरी पिंपरी चिंचवडचा विकास यासाठीच तुम्ही ह्या सगळ्या निवडणुका लढताय, यापुढेही लढवत राहाल, त्यासाठीच तुम्ही प्रयत्न करत राहाल एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज चॅनल, पिंपरी चिंचवडकर.